मंडळी, ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजन यांचं काही महिन्यांपूर्वी अत्यंत दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी माधवी आणि मुलगा कश्मीर महाजनी यांच्यावर खूप टीकाही झाली होती. आता नुकतंच रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांचं चौथा अंक हे आपलं पुस्तक प्रकाशित केलंय. हे एक प्रकारे त्यांचं आत्मचरित्र आहे. या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी यांच्याशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा केले. याविषयी काही व्हिडिओ आपण अगोदरही बघितले, पण आता या व्हिडिओमध्ये आपण कश्मीर महाजनीने या पुस्तकामध्ये त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्याबद्दलची बालपणीची एक आठवण सांगत एक धक्कादायक खुलासा केलाय. यात ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी हे त्यांची पत्नी माधवी महाजनी हिला मारहाण करत होते असं कश्मीरने यात लिहिलंय. अभिनेता कश्मीर महाजनीने या पुस्तकात लिहिलंय की बालपणीच्या कुठल्या आठवणी आपल्या लक्षात राहाव्यात ते त्या आठवणीच ठरवतात. माणसांच्या स्मरणशक्तीचं हे फार मोठं रहस्य आहे. टेनिस प्रॅक्टिस संपून 10 वर्षाचा मी संध्याकाळी घरी परतलो. लिव्हिंग रूममधील टेबलवर माझं चीज सँडविच आणि दुधाचा ग्लास ठेवला होता. कोच्यावर काळा चष्मा लावून बाबा बसले होते आणि वर बेडरूमकडे जाणाऱ्या जिन्यावर आई उभी होती. मी येण्याआधी त्यांच्यात जे काही सुरू होतं ते मी येताच जणू टाइम प्लीज घेतल्यासारखं थांबलं. कोच्यावर बाबांशेजारी बसून मी खायला सुरुवात केली. तेव्हा आई हळू आवाजात म्हणाली, "गशू, पोलिसांना फोन लाव रे." यानंतर बाबा माझी टेनिस रॅकेट घेऊन तिच्यावर धावून गेले. आई बेडरूमकडे धावली. बेडरूमच्या दारावर रॅकेट बडवण्याचा आवाज घरभर घुमू लागला. घरातील कुंत्री भुकू लागली आणि मी बसल्या जागी भोकाड पसरलं. थोड्या वेळाने बाबा शांत होऊन खाली उतरले. माझी रॅकेट कोच्यावर ठेवली आणि काही नाही झालं तुझ्या आईला असं म्हणत निघून गेले. त्या काळात असे प्रसंग आमच्या घरात वारंवार होत. फक्त कधी दार बडवलं जायचं तर कधी आई, एवढाच काय तो फरक. अशी वडिलांबद्दलची एक जुनी आठवण लिहित अभिनेता कश्मीरने त्याचे वडील रवींद्र महाजनी हे पत्नी माधवी हिला मारहाण करत होते अशा प्रकारचा यात खुलासा केलाय. तसंच पुढे कश्मीरने वडिलांच्या जुगाराच्या सवयी, आईने घेतलेला लग्नाचा निर्णय व त्याचे झालेले परिणाम याचाही उल्लेख या पुस्तकात केलाय. यात त्याने म्हटलंय की वी आर ॲज गुड ॲज द चॉईसेस वी मेक. भूतकाळात घेतलेले निर्णय वर्तमानातील आपल्या परिस्थितीस कारणीभूत ठरतात. आता घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा, उचललेल्या प्रत्येक पावलाचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होणार आहे याची पूर्णपणे कल्पना असते. घेतलेला निर्णय भविष्यासाठी योग्य आहे की नाही हे देखील आपल्याला निश्चितपणे माहीत असतं. हातात असलेली मालमत्ता बेफिकिरीने लोकांवर उधळण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आजोबांना, म्हणजेच आईच्या बाबांना माहीत होते. बाबांशी लग्न करण्याचे काय परिणाम होतील हे माझ्या आईला लग्नाआधीच व्यवस्थित माहीत होते. जुगारात एकदा का बिगिनर्स लक संपलं की आपण सगळे पैसे गमावून बसू हे माझ्या बाबांना प्रत्येक डाव खेळण्याआधी निश्चितपणे माहीत होतं असं अभिनेता कश्मीरने त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या जुगाराच्या सवयीविषयी लिहिले. तसेच पुढे कश्मीर असंही लिहितोय की असं म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होते, पण खरं तर आपण इतिहासातून नीट शिकत नाही आणि म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते. या पुस्तकात मांडलेला माझ्या आईचा प्रवास आपल्या सर्वांसाठी फक्त एक शोकांतिका नसून एक प्रोटोटाईप म्हणजेच मूळ नमुना असावा. स्वभावाला औषध नाही, पण रोजच्या सवयींमध्ये सातत्याने छोट्या छोट्या सुधारणा केल्या तर भविष्यात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. मी रोज तोच प्रयत्न करतोय, तुम्ही करा असा अभिनेता कश्मीरने प्रेक्षकांना सुद्धा यात सल्ला दिलाय.